सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सरकारच्या कर धोरणाविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने आज बंद पुकारलाय। त्यामुळे राज्यातली सगळी परमिट रूम्स आणि बार पूर्णपणे बंद असतील। त्यामुळे राज्याच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होईल। उत्पादन शुल्कात केलेल्या तब्बल 60% वाढीविरोधात हे बंद पुकारला गेलाय। इंडियन मेड फॉरेन लिकरच्या आउटलेटवर विक्रीवर 10% वॅट लावला गेलाय आणि वार्षिक परवाना शुल्कात 15% वाढ झाली आहे। या सगळ्या निर्णयांविरोधात बंद पुकारण्यात आलाय। या आंदोलनाला महाराष्ट्रातील प्रमुख हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन्सकडून एकमुखी पाठिंबा मिळाला आहे। महाराष्ट्रातील अनेक परमिट रूम आणि बार आज बंद आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये दारूवरील अतिरिक्त कर वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईतील चला बसूया या हॉटेलच्या बाहेर सध्या आपण आहोत, जिथे परमिट रूम आणि बार आज सोमवारी बंद असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अन्यायकारक अशा या कर वाढीच्या विरोधात हे आंदोलन हॉटेल व्यावसायिकांकडून केलं जात आहे, ज्यामध्ये दारूतील जे दुप्पट झालेले वॅट आहे त्यावरती त्यांनी निशाणा साधलाय। परवाना शुल्क हे 15% वाढलेलं आहे। उत्पादन शुल्क हे थेट 60% वाढल्यानं हॉटेल व्यावसायिकांना या ठिकाणी काम करणं कठीण होते। इंडियन हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मदतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आज हे बार बंद असणार आहेत, परमिट रूम बंद असणार आहेत। अधिवेशनात सुद्धा याच विषयाची आज चर्चा होणार आहे। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आले। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात सुनावणी होणार असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमुल्ला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उबाठा गटाने केली आहे। त्यामुळे 2 वर्षांनंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षचिन्हासंदर्भातल्या वादाचं प्रकरण चांगल्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने हाताळलं नाही, घटनाबाह्य पद्धतीने त्यांनी निर्णय दिला। त्यामुळे त्यांच्याकडे ते फेर विचारासाठी पाठवावं आणि सर्वोच्च न्यायालयाने जो पक्षांतर बंदी संदर्भातला निकाल दिला होता त्यातल्या तत्वांवर आधारित विचार व्हावा आणि पुनर्लोकन या निर्णयाचं झालं पाहिजे। आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन पुनर्विचार या निर्णयाचा करत नाही त्या कालावधीसाठी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणीच वापरू नये अशा प्रकारची बंदी त्याच्यावर आणावी। एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत नवी दिल्लीतून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, आज महत्त्वाचा दिवस आहे, काय निर्णय लागतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे, काय सांगाल या सुनावणी संदर्भात? स्वर्ण, आज निर्णय तर येणार नाही, मात्र ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या वकिलांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आहे त्याच्या आधारावर असं म्हणता येईल की होऊ शकतं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आहे या शिवसेना पक्षाला आज निश्चितपणे नोटीस दिल्या जाऊ शकते। सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या 2 वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी होते। आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या होत्या, त्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात, हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती। या हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात मागणी केली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यापूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हाची जी याचिका आहे यावरती निर्णय देण्यात यावा। त्यावेळेच्या सुट्टीतील न्यायालयांनी हे स्पष्ट केलं की या संदर्भात आम्ही 14 जुलैला सुनावणी घेऊ। त्यामुळे आज जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। साधारणतः दुपारी 12:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टाचं काम सुरू होणार आहे। आज सुप्रीम कोर्टाचा पहिला दिवस आहे, 10:30 वाजता नेहमी सुरू व्हायला पाहिजे, पण काही
काही जे न्यायमूर्ती नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि त्यानंतर 11 वाजता कार्यक्रम खास करून सुनावणीला सुरुवात होईल. पण महत्वाचं म्हणजे आपली जी सुनावणी आहे ही जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होईल. महत्वाचं म्हणजे यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोनही शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदेना देण्यात आलं होतं. त्याच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. जवळपास 2 वर्ष यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी होऊन झाली नाहीये. 2 मुख्य न्यायाधीश नियुक्त झाले, यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड असो की न्यायमूर्ती खन्ना असो. यांच्या नंतर आता ही सुनावणी आज खास करून जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज असं म्हणावं लागेल निर्णय येणार नाही, पण या याचिकेवरती सुनावणी सुरू झाली हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता ही अंतिम सुनावणी असेल, होऊ शकतं आगामी 2 ते 3 आठवड्यामध्ये या प्रकरणावरती अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. नक्की 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 धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी. एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा फोडाफोडी करतोय अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेचं निमित्त काय तर नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावरून कोटी केलेली आहे. बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना. पण दोघांमध्ये फरक आहे, एकाकडे सगळं काही आहे तो पुढापुढी करतोय. आता मी बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना. पण दोघांमध्ये फरक आहे, एकाकडे सगळं काही आहे तो पुढापुढी करतोय. त्यांना सांभाळता येत नाही, त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही. उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही, त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. शेवटी कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे, जनतेचे कामं झाले पाहिजे. जाणार कुणाकडे? आपला नेता जर अवेलेबल नाही आहे, उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकरता अवेलेबल नाही, जाणार कुणीकडे? त्यामुळे कुठे जातील कार्यकर्ते? भारतीय जनता पार्टी घेत आहे. या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे, रवी चव्हाणजी आहे, आमचे गिरीश महाजनजी आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत, 137 आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे. आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो. म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे. पुढच्या बातमीकडे वळू. या गुणरत्न सदावर्ते काय म्हणतायत ते आपण समजून घेणार आहोत. सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा GR लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार आहे असंही सदावर्ते म्हणतात. विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली, यावरूनही सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली. रिक्षा चालकांवर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का? जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. म्हणजे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे, त्याला मारलं, कायदा हातात घेण्याची मुभा आहे का? उद्धव माफी मागणार आहेत का? तुमच्या माणसांनी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय, माफी मागणार आहेत का? न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला? उद्धवच्या पिल्लावळाला परवानगी आहे का ती? राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती? तुम्ही मारणार याचा अर्थ नक्षली काय करतात? स्वतः न्यायदान करत बसतात. म्हणजे अर्बन नक्षल्यांनी एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने यांच्या संघटना बंद कराव्यात. जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर ह्यांच्यावर करावं.